हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 3 मागणी विश्लेषण, तर या मागणी विश्लेषण या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय, त्याचबरोबर मागणीचा नियम असेल, त्याचबरोबर मागणीचे प्रकार असतील, त्याचबरोबर मागणी नियमाची गृहीतके असतील, त्याचबरोबर मागणी नियमाचे अपवाद असतील, त्याचबरोबर मागणी विचलन असेल, मग त्याच्यामध्ये मागणी विस्तार असेल किंवा मागणी संकोच असेल, त्याचबरोबर मागणी बदल, मग त्याच्यामध्ये मागणी वाढ असेल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं मागणी वृद्धी असेल किंवा मागणी ऱ्हास किंवा मागणी घट म्हणजे काय ते आपण काय केलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही प्रकरण 3 आहे मागणी विश्लेषण, तर या मागणी विश्लेषण या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय दिलेला आहे तर तो स्वाध्याय काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता स्वाध्यायामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे तो आपण पाहू। क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, खालील विधाने पूर्ण करा। मग खाली काही विधाने दिलेली आहेत आणि ते विधाने काय करायची आहेत आपल्याला पूर्ण करायची आहेत। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, खालील विधाने पूर्ण करा। मग त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे ते आपण पाहू। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यामध्ये दिलेला आहे पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात डॉट डॉट। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे प्रत्यक्ष संबंध असतो, ऑप्शन नंबर सेकंड आहे व्यस्त संबंध असतो, ऑप्शन नंबर थर्ड आहे कोणताही बदल नाही आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। तर आपल्याला माहिती आहे पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात जो काही संबंध असतो तर तो संबंध कसा असतो प्रत्यक्ष संबंध असतो, म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय होईल ऑप्शन नंबर फर्स्ट प्रत्यक्ष संबंध असतो। पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे बघा, हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात डॉट डॉट। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, ऑप्शन नंबर थर्ड आहे कोणताही बदल नाही आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। तर हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न आणि मागणी यात संबंध कसा असतो तर व्यस्त संबंध असतो, म्हणून या ठिकाणी आपले आन्सर काय होईल ऑप्शन नंबर सेकंड ब व्यस्त संबंध। हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात व्यस्त संबंध असतो। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने दर्शवतात। ऑप्शन नंबर फर्स्ट आहे dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये px, ऑप्शन नंबर सेकंड आहे dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये pz, ऑप्शन नंबर थर्ड आहे dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये y आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये tx। तर आपण पाहिलेला आहे मागणी व किंमत यांचा जो काही फलन संबंध आहे तर तो फलन संबंध कोणत्या सूत्राने दर्शवतात dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये px, म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये px। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला क्वेश्चन नंबर फोर्थ आपण पाहू काय दिलेला आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला क्वेश्चन नंबर फोर्थ, जेव्हा अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली जाते हे असे दर्शवते की ऑप्शन नंबर फर्स्ट आहे मागणीतील वृद्धी, ऑप्शन नंबर सेकंड आहे मागणीतील विस्तार, ऑप्शन नंबर थर्ड आहे मागणीतील ऱ्हास आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे मागणीतील संकोच। तर या ठिकाणी काय आन्सर होईल मागणीतील संकोच, ऑप्शन नंबर फोर्थ ड मागणीतील संकोच। म्हणजे जेव्हा किंमत काय होते अधिक होते आणि किंमत अधिक झाल्यामुळे मागणी काय होते कमी होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील संकोच, म्हणून या ठिकाणी काय होईल जेव्हा अधिक किमतीला कमी नगसंख्येला मागणी केली जाते हे असे दर्शवते की मागणीतील संकोच, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर
ड आपलं काय होईल, आन्सर होईल. तर हा आपण काय पाहिला, क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला. क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला. त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट, प्रत्यक्ष संबंध असतो. सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय आहे, तर ऑप्शन नंबर सेकंड, व्यस्त संबंध असतो. आणि फोर्थ क्वेश्चनचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट अ, dx इज इक्वल टू f ब्रॅकेटमध्ये px. आणि क्वेश्चन नंबर 4चा जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर फोर्थ ड, मागणीतील संकोच. तर अशा प्रकारे आपण हा जो काही स्वाध्याय आहे तर तो त्या स्वाध्यायामधला जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिलेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला आहे ते आपण पाहू. आता क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. मग खाली काही विधाने दिलेले आहेत तर त्या विधानासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवायचा आहे. मग त्यामध्ये बघा फर्स्ट विधान दिलेलं आहे. फर्स्ट विधान काय दिलेलं आहे, अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. काय म्हटलेलं आहे, अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे, वस्तूची किंमत कमी आहे आणि किंमत कमी असल्यामुळे मागणी काय केली जात आहे, जास्त प्रमाणामध्ये केली जात आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, मागणीचा विस्तार. मागणीचा विस्तार. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणीचा विस्तार. म्हणजे किंमत कमी झालेली आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढलेली आहे. तर अशा परिस्थितीला काय म्हटलं जातं, मागणीचा विस्तार. म्हणून या ठिकाणी काय येईल, अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते तर त्यास काय म्हटलं जातं, मागणीचा विस्तार. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे किंवा सेकंड विधान काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सेकंड मधलं, तर मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण डॉट डॉट, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. मग मागणी पत्रकाचे जे काही आलेखीय सादरीकरण असतं तर या मागणी पत्रकाच्या आलेखीय सादरीकरणाला काय म्हटलं जातं, तर मागणी वक्र. काय म्हटलं जातं, मागणी वक्र. म्हणजे आपण पाहिलेलं आहे, आपण मागणी पत्रकावरून काय करतो, आलेखीय त्याचं काय करतो, सादरीकरण करतो मागणी पत्रकाचं, आणि ते आलेखीय सादरीकरण काढून काय करतो आपण, मागणी वक्र काढतो. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. म्हणजे काय त्याला म्हटलं जातं, मागणी वक्र. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड मधला जो काही थर्ड क्वेश्चन आहे किंवा थर्ड नंबरचं काय विधान दिलेलं आहे ते आपण पाहू. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. मग एखादी वस्तू असेल तर ती वस्तू अनेक उपयोगासाठी वापरली जात असेल तर त्या वस्तूला काय म्हटलं जातं, अनेक उपयोगी वस्तू. काय म्हटलं जातं, अनेक उपयोगी वस्तू. म्हणून या ठिकाणी शब्द काय येईल, अनेक उपयोगी वस्तू. अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते तर तिला काय म्हटलं जातं, अनेक उपयोगी वस्तू. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, अनेक उपयोगी वस्तू. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, त्यामधलाच नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर तेव्हा त्याला काय म्हणतात, मागणीतील वाढ. मागणीतील वाढ. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, किंमत स्थिर आहे. किंमत स्थिर असून इतर घटकांमध्ये बदल झाल्यामुळे काय होत आहे, मागणी वाढत आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी असा शब्द येईल.
त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 मधला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. काय दिलेलं आहे, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. तर अशा इच्छेला आपण काय म्हणतो, मागणी. म्हणजे आपण मागणीची व्याख्या पाहिलेली आहे की मागणी म्हणजे काय, तर अशी इच्छा की जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे. खरेदी शक्तीचे पाठबळ म्हणजे काय, पैशाचे पाठबळ आहे आणि ते पैसे खर्च करण्याची उपभोक्त्याची मानसिक तयारी असते. तर त्यास काय म्हटलं जातं किंवा त्या इच्छेला काय म्हटलं जातं, मागणी असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणी हा शब्द येईल. तर अशा प्रकारे आपण हा जो काही स्वाध्याय दिलेला आहे तर त्या स्वाध्यायामधला जो काही सेकंड क्वेश्चन आहे तर तो सेकंड क्वेश्चन पण पाहिला. सेकंड क्वेश्चनचा जर विचार केला तर सेकंड क्वेश्चनमध्ये जो काही फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तर या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणीचा विस्तार. अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते तर त्यास काय म्हटलं जातं, मागणीचा विस्तार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण पाहिला, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण, त्याला काय म्हटलं जातं, मागणी वक्र. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणी वक्र. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपण यामध्ये पाहिला होता, अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते तर तिला काय म्हटलं जातं, अनेक उपयोगी वस्तू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण पाहिला होता, किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास काय म्हणतात, मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय होता, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तर त्यास काय म्हटलं जातं, मागणी. म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येईल, मागणी. तर क्वेश्चन नंबर 2 आपण काय केलेला आहे, पाहिलेला आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 3. या ठिकाणी बघा दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, फरक स्पष्ट करा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला फरक दिलेला आहे तर तो फरक काय करायचा आहे, आपल्याला स्पष्ट करायचा आहे. मग यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर फर्स्ट क्वेश्चन आहे इच्छा आणि मागणी. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इच्छा आणि मागणी यामधला जो काही फरक आहे तर तो फरक काय करायचा आहे, स्पष्ट करायचा आहे. आता हा फरक सांगत असताना तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. आता इच्छा आणि मागणी यामधला फरक स्पष्ट करत असताना आपण पहिला मुद्दा काय सांगू शकतो, तर इच्छा म्हणजे काय आणि मागणी म्हणजे काय. तर आता इच्छेचा जर विचार केला तर इच्छा म्हणजे काय, तर एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. काय म्हटलेलं आहे, एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. आणि मागणीचा जर विचार केला तर मागणी म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. तर असं आपल्याला काय करता येईल, पहिला जो काही इच्छा आणि मागणीमधला फरक सांगता येईल. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याच्या आधारे जर इच्छा आणि मागणीमधला फरक सांगायचा झाला तर आपण काय सांगू शकतो, इच्छेचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की किंमत, स्थळ व काळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो. काय म्हटलेले, किंमत, स्थळ व काळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो. आणि मागणीचा जर विचार केला तर मागणीमध्ये आपण काय सांगू शकतो, तर किंमत, स्थळ, वेळ या घटकांशी मागणीचा संबंध असतो. तर अशा प्रकारे या दोन मुद्द्यांच्या आधारे आपण इच्छा आणि मागणी यामधला जो काही फरक आहे तर तो फरक स्पष्ट करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा क्वेश्चन आहे बघा, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. आता आपल्याला मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच यामधला जो काही फरक आहे तर तो फरक स्पष्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण काय करू शकतो, पहिला फरक मागणीचा विस्तार म्हणजे काय आणि मागणीतील संकोच म्हणजे काय ते सांगू शकतो. मग मागणीतील विस्तार म्हणजे काय, तर इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते त्यास काय म्हटलं जातं, मागणीचा विस्तार. काय म्हटलेलं आहे, इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही
आणि इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता किंमत कमी होते आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते, त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील विस्तार. आणि मागणीतील संकोचाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण काय सांगू शकतो? तर इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता किंमत वाढल्यामुळे मागणी काय होते? कमी होते, त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील संकोच. म्हणजे या ठिकाणी काय होते? इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही आणि इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता किंमत वाढते आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, तर त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील संकोच. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? पहिला जो काय मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच आहे तर तो फरक सांगू शकतो. त्यानंतर आपण अजून काय सांगू शकतो? जर फरकाचा विचार केला तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की मागणीतील विस्तारात मागणी ही मूळ मागणी वक्राच्या खालच्या दिशेने सरकते. म्हणजे मागणीच्या विस्ताराचा जर विचार केला तर मागणीच्या विस्तारामध्ये जी काही मागणी आहे तर ती मागणी जो काही मूळ मागणी वक्र असतो, आपला मूळ मागणी वक्र आपण पाहिलेला आहे की म हा जो काही डावीकडून उजवीकडे खाली येणारा मूळ मागणी वक्र असतो, तर या मूळ मागणी वक्राच्या खालच्या दिशेने काय होत असते? मागणीतील जो काही विस्तार आहे तर त्या विस्ताराची जी काही मागणी आहे तर ती मागणी खालच्या दिशेने सरकत असते. आणि मागणीतील संकोचाचा जर विचार केला तर मागणीतील संकोचामध्ये जे काही मागणी आहे तर ती मागणी मूळ मागणी वक्राच्या काय होत असते? वरच्या दिशेने सरकत असताना आपल्याला दिसते. म्हणजे हे जे आपण पाहिलं की मागणीतील विस्तार खालच्या दिशेने सरकतो मूळ मागणी वक्राच्या आणि मागणीतील संकोच हा मूळ मागणी वक्राच्या वरच्या दिशेने सरकतो. तर हे तुम्ही जे काही मागणी विचलनाचा जो काही व्हिडिओ दिलेला आहे तर त्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला व्यवस्थितरित्या तर तुम्हाला ह्या दोन ज्या काही संकल्पना आहेत, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच, तर या दोन संकल्पना आकृतीसह व्यवस्थितरित्या काय केलेल्या आहेत? स्पष्ट केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल? मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच यामधला जो काही फरक आहे तर तो फरक काय करता येईल? स्पष्ट करता येईल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 मधला नेक्स्ट क्वेश्चन आहे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास. आता आपल्याला मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास यामधला काय करायचा आहे? फरक स्पष्ट करायचा आहे. आता मागणीतील वृद्धीचा जर विचार केला तर मागणीतील वृद्धी म्हणजे काय? तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी वाढते, तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? मागणीतील वृद्धी. म्हणजे या ठिकाणी काय होतं? जी काही किंमत आहे तर त्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही, तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलामुळे मागणी काय होते? वाढते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील वृद्धी असं म्हटलं जातं. आणि मागणीतील ह्रास म्हणजे काय? तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे जी काही मागणी आहे तर ती मागणी कमी होते, त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील ह्रास असे म्हणतात. म्हणजे वृद्धीचा जर विचार केला तर वृद्धीमध्ये काय होत असतं? जी काही मागणी असेल तर ती मागणी वाढते आणि जी काही मागणीतील ह्रास असेल तर त्याच्यामध्ये मागणी कमी होते. त्यानंतर बघा मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रासाचा जर विचार केला तर यामध्ये आपण दुसरा फरक काय सांगू शकतो? तर मागणीतील वृद्धीची काय आहेत? वेगवेगळी कारणे आहेत. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो उत्पन्न वाढ, वस्तूच्या आवडीनिवडीत वाढ, त्याचबरोबर कर पातळीत घट झाल्यामुळे काय होते? मागणीमध्ये वृद्धी होते. म्हणजे उत्पन्न वाढले, मागणी वाढणार. लोकांच्या आवडीमध्ये वाढ झाली तर काय होणार? मागणी वाढणार. कर पातळीत घट झाली तर काय होणार? मागणी वाढणार. म्हणजे दुसरा फरक आपण काय सांगू शकतो की मागणीतील वृद्धीची कारणे त्याच्यामध्ये उत्पन्न वाढ, वस्तूच्या आवडीत वाढ आणि कर पातळीत घट, तर यामुळे काय होते? मागणीमध्ये वृद्धी होते किंवा ही काय आहेत? मागणी वृद्धीची कारणे आहेत. आणि त्यानंतर मागणीतील ह्रासाचा जर विचार केला तर मागणीतील ह्रासामध्ये आपण काय सांगू शकतो? तर मागणीतील ह्रासाची कोणती कारणे आहेत? तर उत्पन्नात घट, वस्तूच्या आवडीत घट आणि कर पातळीत वाढ झाल्यामुळे काय होत असते?
मागणीमध्ये ह्रास होत असतो. म्हणजे उत्पन्न कमी झाले, मागणी पण काय होणार आहे, कमी होणार आहे. वस्तूच्या आवडीमध्ये घट झाली तर मागणी पण काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि कर पातळी जर वाढली तर ऑटोमॅटिक वस्तूची किंमत वाढणार आहे आणि किंमत वाढल्यामुळे जे काय मागणी असेल तर ती मागणी काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास यामधला जो काही फरक आहे तर तो फरक सांगता येईल. तर आपण या ठिकाणी जो काही क्वेश्चन नंबर 3 आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेले जे काही 3 क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पाहिले. आता त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आपण पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे बघा, खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे खाली काय केलेले आहेत, काही विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते काय करायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे. त्याचबरोबर सहमत असाल तर त्याचं जे काही कारण आहे तर ते कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे आणि असहमत असेल तरी देखील त्याचं जे काही कारण असेल तर ते कारण काय करायचं आहे, आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मग या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे काही फर्स्ट नंबरचं विधान दिलेलं आहे तर ते विधान आपण पाहू. काय दिलेलं आहे, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. विधान काय आहे, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. तर आपल्याला माहिती आहे हे विधान काय आहे, सत्य आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, या विधानाशी मी सहमत आहे. काय आन्सर येईल आपलं, या विधानाशी मी सहमत आहे. म्हणजे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खालीच येणारा असतो. म्हणून आपण काय आन्सर देणार या क्वेश्चनचं, या विधानाशी मी सहमत आहे. आणि कारण स्पष्ट करायचं म्हटलं तर आपण कारण काय स्पष्ट करू शकतो, तर मागणी नियमानुसार आपण पाहिलं, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते आणि वस्तूची किंमत जास्त झाल्यास त्या वस्तूची मागणी कमी होते. म्हणजेच थोडक्यात काय, मागणी आणि किंमत यामध्ये असणारा जो काही संबंध असतो तो संबंध कसा असतो, व्यस्त संबंध असतो. त्यामुळे जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे वरून खाली आलेला दिसतो. तर हे काय करता येईल, आपल्याला कारण देता येईल. त्यानंतर बघा सेकंड नंबरचं विधान आपण पाहू. तर सेकंड नंबरचं विधान काय दिलेलं आहे, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. काय विधान दिलेलं आहे, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. तर याचा आन्सर काय येईल, या विधानाशी मी असहमत आहे. काय आन्सर येईल, या विधानाशी मी असहमत आहे. कारण का, तर मागणी निर्धारित करणारे किंमत सोडून पण काय आहेत, अनेक घटक आहेत. मग त्यामध्ये उत्पन्न असेल, पर्यायी वस्तूच्या किमती असतील, पूरक वस्तूंच्या किमती असतील, त्याचबरोबर जे काही इतर घटक असतील तर या इतर घटकांचाही काय होत असतो, मागणीवरती परिणाम होत असतो. म्हणजे किंमत वाढली मागणी कमी होते, किंमत कमी झाली मागणी वाढते. आता फक्त किमतीचाच मागणीवरती परिणाम होत नाही तर उत्पन्नाचा पण होतो. उत्पन्न वाढले मागणी वाढते, उत्पन्न कमी झाले मागणी कमी होते. त्याचबरोबर आपण काय सांगू शकतो, पर्यायी वस्तूच्या किमती, फॉर एक्झाम्पल चहा आणि कॉफीचं उदाहरण घेतलं, चहाच्या किमती वाढल्या तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, कॉफीची मागणी वाढणार आहे. आणि चहाच्या किमती कमी झाल्या तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, जी काही कॉफीची मागणी आहे तर ती कॉफीची मागणी कमी होणार आहे. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती या पण काय करत असतात, किमतीवरती प्रभाव टाकत असतात. त्यानंतर पूरक वस्तूंच्या किमतीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण कार आणि पेट्रोलचं उदाहरण पाहिलं होतं की पेट्रोलच्या किमती वाढल्या तर कारची मागणी कमी होणार आहे आणि पेट्रोलच्या किमती कमी झाल्या तर कारची मागणी वाढणार आहे. म्हणजे पूरक वस्तूंच्या किमती पण काय होत असतात, मागणीवरती परिणाम करत असतात. त्याचबरोबर इतर घटक, मग त्याच्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती असेल, मग त्याच्यामध्ये पूर असेल, दुष्काळ असेल, भूकंप असेल, त्याचबरोबर वेगवेगळी सरकारी धोरणे असतील, रूढी परंपरा असतील तर या सर्वांचा देखील काय होत असतो, मागणीवरती परिणाम होत असतो. म्हणजे मागणी निर्धारित करणारा किंवा मागणीवर परिणाम करणारा किंमत हा एकच घटक नाही तर अनेक घटक आहेत की ज्यांचा मागणीवरती परिणाम होत असतो. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, या विधानाशी मी असहमत आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं विधान दिलेलं आहे बघा, जेव्हा
गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. काय विधान दिलेलं आहे? जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. तर या ठिकाणी आपण आन्सर काय देऊ शकतो? तर या विधानाशी मी असहमत आहे. काय आन्सर असेल? या विधानाशी मी असहमत आहे. कारण का? तर आपण पाहिलेलं आहे की गिफेनच्या वस्तू म्हणजेच हलक्या दर्जाच्या ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूंची किंमत कमी झाली तर त्यांची मागणी पण काय होते? कमी होते. का? तर आपण पाहिलं आहे की गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीचं जे काही वास्तव उत्पन्न आहे तर ते वास्तव उत्पन्न वाढते आणि वास्तव उत्पन्न वाढल्यामुळे त्या व्यक्ती किंवा ते उपभोक्ते काय करत असतात? गिफेनच्या हलक्या दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी ज्या काही चांगल्या प्रतीच्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची काय केली जाते? उपभोक्त्यांकडून मागणी केली जाते किंवा चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याला उपभोक्ते काय करत असतात? प्राधान्य देत असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं पावाची किंमत जर कमी झाली तर उपभोक्त्याचं वास्तव उत्पन्न वाढणार आहे आणि उपभोक्ता पाव खरेदी करण्याऐवजी काय करणार आहे? पावापेक्षा जास्त जी काही दर्जेदार वस्तू असतील, फॉर एक्झाम्पल पाव खरेदी करण्याऐवजी मांस खरेदी करण्याला काय करेल? उपभोक्ता प्राधान्य देईल. म्हणजे थोडक्यात काय की पावाची किंमत कमी झाली तर पावाची किंमत कमी झाल्यानंतर ना मागणी वाढण्याऐवजी काय होते? पावाची किंमत कमी झाल्यानंतर मागणी पण काय होते? कमी होते. का? तर उपभोक्ता काय करतो? हलक्या दर्जाच्या किंवा गिफेनच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी काय करतो? उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतो. म्हणून या ठिकाणी काय असायला होतं? विधान असायला हवं होतं की जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी पण काय होते? कमी होते. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. तर आपण काय म्हणू शकतो? या विधानाशी मी असहमत आहे. कारण गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीचे वास्तव उत्पन्न वाढते व त्यातून चांगल्या प्रतीच्या वस्तूंची काय केली जाते? व्यक्तीकडून मागणी केली जाते. तर अशा प्रकारे आपण जो काही क्वेश्चन नंबर 4 आहे तर तो क्वेश्चन नंबर 4 मधले जे काही 3 विधान दिलेले आहेत तर या तिन्ही विधानांचा आपण तिन्ही विधानांशी आपण सहमत आहे की असहमत आहे ते पाहिलं आणि सहमत असेल तर त्याचं कारण काय आहे आणि असहमत असेल तर त्या पाठीमागचं कारण काय आहे ते व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. आता त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे आपण ते पाहू. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे? खालील तथ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. काय म्हटलेले? खालील तथ्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी बघा तथ्य दिलेला आहे आणि त्या तथ्यावरती आधारित इथं काय केलेलं आहे? 2 क्वेश्चन दिलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर आपण तथ्य पाहू. आता या तथ्याचं जर निरीक्षण केलं तर या तथ्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे? या ठिकाणी वस्तूच्या किमती दिलेल्या आहेत रुपयामध्ये. 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये. त्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे? मागणी दिलेली आहे किलोमध्ये. मग उपभोक्ता उपभोक्त्याची मागणी दिलेली आहे, ब उपभोक्त्याची मागणी दिलेली आहे, क उपभोक्त्याची मागणी दिलेली आहे या ठिकाणी किलोमध्ये. तिन्ही उपभोक्त्यांची मागणी किलोमध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे बाजार मागणी किलोमध्ये. अ प्लस ब प्लस क आणि बाजार मागणीचा जो काय हे आहे तर ही काय केलेलं आहे? रिकामी दिलेली आहे जागा आणि ती रिकामी जागा आपल्याला काय करायची आहे? पूर्ण करायची आहे किंवा हा जो काही तथ्य आहे तर तो तथ्य काय करायचा आहे? आपल्याला पूर्ण करायचा आहे. मग हा तथ्य आपण पाहिला आणि त्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे? बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? वस्तूची किंमत दिलेली आहे, अ उपभोक्ता, ब उपभोक्ता, क उपभोक्ता यांची वैयक्तिक मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? बाजार मागणी काढायची आहे किलोमध्ये. आता आपण बाजार मागणी म्हणजे काय या अगोदर पाहिलेलं आहे. तर बाजार मागणी म्हणजे काय? तर जे काय वैयक्तिक उपभोक्ते आहेत तर त्या वैयक्तिक उपभोक्त्यांची जी काही वैयक्तिक मागणी आहे तर त्या सर्व वैयक्तिक मागणींची एकूण बेरीज म्हणजे काय असते?
बाजार मागणी. मग आता आपल्याला या ठिकाणी बघा किंमत दिलेली आहे. किंमत किती दिलेली आहे? 25 रुपये. आणि 25 रुपये किंमत असताना उपभोक्त्याची मागणी किती आहे वस्तूला? 16 किलो. उपभोक्त्याची मागणी आहे 15 किलो. उपभोक्त्याची मागणी आहे 12 किलो. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? बाजार मागणी काढायची आहे. मग बाजार मागणी म्हणजे काय? तर वैयक्तिक उपभोक्त्यांची जी काही वैयक्तिक मागणी आहे तर त्या वैयक्तिक मागणींची बेरीज म्हणजे काय होय? बाजार मागणी. मग आपण या ठिकाणी काय करू शकतो? उपभोक्त्याची मागणी किती आहे? 16 किलो. उपभोक्त्याची मागणी किती आहे? 15 किलो. आणि उपभोक्त्याची मागणी किती आहे? 12 किलो. मग 16 अधिक 15 अधिक 12 बरोबर आपण या ठिकाणी एकूण मागणी किती सांगू शकतो? एकूण बाजार मागणी किंवा बाजार मागणी 43. म्हणून या ठिकाणी किती येईल? 43. त्यानंतर किंमत बघा 30 दिलेली आहे. किंमत 30 असताना उपभोक्त्याची मागणी किती आहे? 12 किलो. उपभोक्त्याची मागणी किती आहे? 11 किलो. आणि उपभोक्त्याची मागणी किती आहे? 10 किलो. आणि आपल्याला काय करायचे आहे? बाजार मागणी सांगायची आहे. तर बाजार मागणी आपण किती सांगू शकतो? 12 अधिक 11 अधिक 10 बरोबर किती येईल या ठिकाणी बाजार मागणी? 33. त्यानंतर बघा किंमत रुपये 35 झाली. तर उपभोक्त्याची मागणी किती आहे? 10 किलो. उपभोक्त्याची मागणी किती आहे? 9 किलो. आणि उपभोक्त्याची मागणी किती आहे? 8 किलो. आणि त्यावरून बाजार मागणी किती येईल? 10 अधिक 9 अधिक 8 बरोबर किती येईल? 27 किलो. 27 किलो. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी किंमत दिलेली आहे 40 रुपये. त्या 40 रुपये किमतीला उपभोक्त्याची मागणी किती आहे? 8 किलो. उपभोक्त्याची मागणी आहे 6 किलो. आणि उपभोक्त्याची मागणी आहे 4 किलो. आणि बाजार मागणी काढायला सांगितले आहे. मग बाजार मागणी किती येईल? 8 अधिक 6 अधिक 4 इज इक्वल टू किती येईल? 18 किलो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा जो काही तक्ता आहे तर तो तक्ता काय करू शकतो? पूर्ण करू शकतो. म्हणजे जे काही उपभोक्ते दिलेले आहेत वैयक्तिक उपभोक्ते ब क आणि ह्या तिघांची जी काही वैयक्तिक मागणी आहे तर त्या वैयक्तिक मागणीची बेरीज म्हणजे काय असते? बाजार मागणी. म्हणून आपण काय केली? या उपभोक्त्यांची जी काही वैयक्तिक मागणी आहे तर त्या वैयक्तिक मागणीची बेरीज केली आणि त्यावरून ही जे काही बाजार मागणी आहे 43, 33, 27 आणि 28 ही काय येईल? आपली बाजार मागणी. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा जो काही तक्ता आहे तर तो तक्ता पूर्ण करू शकतो. आता त्यानंतर बघा या तक्त्यावरूनच जो काही सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तर तो सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू. तर वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. काय म्हटलेलं आहे? वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. आता बाजार मागणी वक्र जर आपल्याला काढायचा असेल तर आपण कशा प्रकारे काढू शकतो? तर बाजार मागणी वक्र काढायला आपल्याला काय करावे लागेल? 2 अक्ष काढावे लागतील. एक म्हणजे श अक्ष. असा आपण काय करू शकतो? श अक्ष काढू शकतो. आणि या ठिकाणी काय काढू शकतो? य अक्ष काढू शकतो. असे 2 अक्ष काढायचे. इथं अ. आणि श अक्षावरती आपण काय घेणार? मागणी. मागणी किलोमध्ये. मागणी किलोमध्ये. आणि य अक्षावरती तुम्ही काय घेणार? किंमत रुपयामध्ये. आता किंमत रुपयामध्ये. श अक्षावरती काय घेणार? मागणी किलोमध्ये आणि य अक्षावरती किंमत रुपयामध्ये. आता हे मी पूर्ण लिहिलेलं नाही. तुम्ही जो काही अक्ष आहे तर तो मागणी वक्र आहे, बाजार मागणी वक्र आहे तर तो बाजार मागणी पत्रक काढत असताना हे पूर्ण लिहायचं. मागणी किलोमध्ये, किंमत रुपयामध्ये. आता य अक्षावरती काय येणार? किंमत येणार. 25 रुपये. अशा किमती मांडून घ्यायच्या. 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये आणि 40 रुपये. आणि या ठिकाणी काय करायचं? जी काही बाजार मागणी असेल तर ती बाजार मागणी या ठिकाणी घ्यायची. मग या ठिकाणी असेल 10, 20, 30, 40 आणि 50. मग हे जे काही
आपण पाहिलं की किंमत 25 रुपये असताना बाजार मागणी किती आलेली होती आपली या ठिकाणी 43. मग किंमत 25 रुपये असताना काय असणार आहे, जी काही मागणी असेल तर ती मागणी किती असणार आहे, या ठिकाणी येणार 43 किलो वस्तूंची. मग आपण काय करणार, ते बिंदू असे जोडून घेतले, बिंदू काढले आणि ते बिंदू जर आपण जोडून घेतले तर आपल्याला काय होतो, बाजार मागणी वक्र प्राप्त होतो. म्हणजे 25 रुपये किंमत असताना मागणी किती आहे, 43 किलो वस्तूंची. त्यानंतर 30 रुपये किंमत असताना मागणी किती असणार आहे, तर 33 किलो वस्तूंची. आणि 35 किंमत असताना मागणी किती असणार आहे, 27 किलो वस्तूंची. आणि किंमत 40 झाल्यानंतर मागणी किती असणार आहे, 18 किलो वस्तूंची. मग ते सर्व बिंदू काढून घेतले आणि आपण ते सर्व बिंदू जोडले तर आपल्याला काय होतो, हा जो काही बाजार मागणी वक्र आहे हा बाजार मागणी वक्र प्राप्त होतो. हा बाजार मागणी वक्र प्राप्त होतो. आणि हा मागणी वक्र कसा असतो, तर डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने सरकणारा असतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, किंमत जसजशी वाढत गेलेली आहे तसतशी मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे हा जो काही बाजार मागणी वक्र आहे तर तो बाजार मागणी वक्र काय दिसून येतो आपल्याला, डावीकडून उजवीकडे वरून खाली जात असल्याचा दिसून येतो. हे बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. या ठिकाणी किमती आणि जी काही मागणी आहे तर ती मागणी वेगळी आहे. म्हणजे किमती वेगळ्या दिलेल्या आहेत आणि मागणी वेगळी दिलेली आहे. पण तुम्हाला या आकृतीवरून लक्षात येईल की बाजार मागणी वक्र नक्की कसा असतो ते. या ठिकाणी बघा, या अक्षावरती वेगवेगळ्या काय केलेल्या आहेत, किमती दिलेल्या आहेत आणि त्या किमतीला असणारी जी काही मागणी असेल तर ती मागणी किती आहे ते दिलेलं आहे. आता 10 रुपये किमतीचा जर विचार केला तर 10 रुपये किमतीला 25 किलो वस्तूची मागणी आहे. 8 रुपये किमतीला किती आहे, 45 किलो वस्तूची मागणी आहे. 6 रुपये किमतीला 60 किलो वस्तूची मागणी आहे. 4 रुपये किमतीला 75 किलो वस्तूंची मागणी आहे आणि 2 रुपये किमतीला 95 किलो वस्तूंची मागणी आहे. म्हणजे जसजशी जी काही किंमत आहे तर ती किंमत कमी होत गेली आहे तसतशी मागणी काय होत आहे, वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. आणि हे सर्व बिंदू आपण काय केले, काढून घेतले आणि हे सर्व बिंदू आपण जोडले तर आपल्याला काय होत आहे, हा बाजार मागणी वक्र प्राप्त होत आहे. आणि हा बाजार मागणी वक्र कसा आहे, डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने सरकत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्या तथ्यामध्ये दिलेल्या ज्या काही किमती आहेत तर त्या किमती य अक्षावरती घ्यायच्या आणि तथ्यामध्ये आपण काढलेली जी काही एकूण मागणी आहे तर ती एकूण मागणी श अक्षावरती घ्यायची आणि त्या किमतीला असणारी जी काही एकूण बाजार मागणी आहे ती किती आहे तर ते सर्व बिंदू काढून घ्यायचे आणि ते बिंदू जोडले असता तुम्हाला या आकृतीप्रमाणे काय होईल, बाजार मागणी वक्र प्राप्त होईल. तर या आकृतीवरून तुम्हाला काय होईल, जो काही बाजार मागणी वक्र कसा असतो तर तो काय होईल, अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. तर बघा, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 5 पाहिलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 5 मधला जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला. आता त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मधला जो काही सेकंड क्वेश्चन आहे तर तो सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, तर खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. काय म्हटलेलं आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला खाली जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. आता ही जी काही आकृती आहे तर या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर या आकृतीवरती श अक्ष दिलेला आहे, त्याचबरोबर य अक्ष दिलेला आहे. श अक्षावरती वस्तूची मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे रुपयामध्ये. आता वस्तूची जी काही किंमत आहे तर ती किंमत किती आहे, अ आणि क. आणि क किंमत असताना वस्तूची मागणी किती आहे, तर
ब वस्तूची मागणी आहे. आणि या ठिकाणी वस्तूची किंमत काय झाली, आहे अशीच राहिली. आणि वस्तूची किंमत आहे अशीच असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे काय होत आहे, मागणी वाढत आहे. बघा, ब वरून ब1 होत आहे. आणि वस्तूची किंमत अकच असताना म्हणजे वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे वस्तूची मागणी कमी होत असताना आपल्याला दिलं आहे. आणि हे सर्व बिंदू काढून घेतलेले आहेत. आणि ते सर्व बिंदू काढून घेतल्यानंतर आपल्याला काय होत आहेत, या ठिकाणी 3 वक्र दाखवलेले आहेत. म हा मागणी वक्र, म1 मागणी वक्र आणि म2 मागणी वक्र, असे 3 वक्र काय केलेले आहेत, आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. आणि या आकृतीवरून आपल्याला काय करायचं आहे, खाली जे काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनची उत्तरे द्यायची आहेत. मग त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आता हा काय आहे, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, म1 हा काय आहे, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र आहे. तर हा जो काही उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र कसा आहे, मागणीतील वृद्धी दर्शवणारा मागणी वक्र आहे. मागणीतील वृद्धी दर्शवणारा मागणी वक्र आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल तुमचं, मागणीतील वृद्धी. म्हणजे म1 आणि म1 हा जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र काय करत आहे, मागणीतील वृद्धी दर्शवत आहे. म्हणजे मागणीतील वृद्धी म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे, किंमत स्थिर आहे, परंतु किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये वाढ होते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मागणीतील वृद्धी. मग या ठिकाणी बघा, किंमत काय आहे, स्थिरच आहे, अक ही किंमत आहे. आणि किमतीमध्ये कोणताही बदल न होता इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी काय होत आहे, ब वरून ब1 होत आहे, म्हणजे मागणी वाढत आहे. आणि तो जर वक्र आपण काढून घेतला तर तो वक्र काय होत आहे, जो काय मूळ मागणी वक्र आहे तर त्या मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होत आहे. म्हणून या मागणी वक्राला काय म्हटलं जातं, मागणीतील वृद्धी. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, मागणीतील वृद्धी. आणि ती कोणत्या वक्राद्वारे दर्शवलेली आहे, म1. आणि हा जो काही वक्र आहे तर तो काय होत आहे, उजवीकडे स्थानांतरित होत आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे बघा, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र हा आहे बघा, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, किंमत स्थिरच आहे, अकच किंमत आहे, परंतु किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी ब वरून काय झालेली आहे, ब2 झालेली आहे. म्हणजे मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. मग आपल्याला माहिती आहे, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी ज्यावेळेस काय होते, कमी होते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मागणीतील ऱ्हास. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल तुमचं, मागणीतील ऱ्हास. सेकंड क्वेश्चनचं आन्सर काय येईल, मागणीतील ऱ्हास. म्हणजे डावीकडे स्थानांतरित होणारा जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र काय करत आहे, आपल्याला मागणीतील जो काही ऱ्हास आहे तर तो ऱ्हास दर्शवत आहे. कोणता वक्र, म2. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड दिलेला आहे बघा, वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत या ठिकाणी संख्येमध्ये न देता काय केलेलं आहे, अक्षरामध्ये दिलेली आहे. मग वस्तूची किंमत काय आहे, वरील आकृतीमध्ये अक. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येईल तुमचं, अक ही काय आहे, वस्तूची किंमत आहे. म्हणजे उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र तो काय आहे, मागणीतील वृद्धी दर्शवणारा वक्र. आणि डावीकडे स्थानांतरित होणारा जो काही मागणी वक्र आहे तर तो काय आहे, मागणीतील ऱ्हास दर्शवणारा वक्र आहे. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, म1 जो काय करत आहे, मागणीतील वृद्धी दर्शवत आहे. आणि डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे, म2 जो काय करत आहे, मागणीतील ऱ्हास दर्शवत आहे. आणि वस्तूची किंमत काय आहे, तर अक ही काय आहे, वस्तूची किंमत आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या दोन संकल्पना स्पष्ट करा. काय म्हटलेलं आहे, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या दोन संकल्पना स्पष्ट करा. तर हा जो काही क्वेश्चन आहे तर ह्या क्वेश्चनसाठी काय केलेलं आहे,
याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलेले आहे, व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास तर या दोन संकल्पना काय केलेल्या आहेत, आकृतीसह स्पष्ट केलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही काय करू शकता, या क्वेश्चनसाठी पाहू शकता. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास या दोन संकल्पना स्पष्ट करा त्यासाठी. त्यानंतर बघा आपण क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 2 पाहिला. आता त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे ते पाहू. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे, खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. काय म्हटलेलं आहे, खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, दोन आकृत्या दिलेल्या आहेत अ आणि ब. तर या दोन आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि या दोन आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला काय करायचं आहे, जे काही खाली क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनची आन्सर द्यायचे आहेत. आता अ आकृतीचा जर विचार केला तर अ आकृतीमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, अ आकृतीमध्ये श अक्ष दिलेला आहे, य अक्ष दिलेला आहे. श अक्षावरती वस्तूची मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे रुपयामध्ये. आता या आकृतीचा जर विचार केला तर या आकृतीमध्ये किंमत सुरुवातीला क आहे, म्हणजे किंमत क असताना वस्तूची मागणी किती आहे, ब आहे आणि वस्तूची किंमत काय झाली, क वरून क1 झाली, म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी काय होत आहे, वाढत आहे. आणि हे बिंदू काढून घेतले आणि हे बिंदू जोडले तर हा काय होत आहे, म हा मागणी वक्र प्राप्त होत आहे. म्हणजे आकृती अ चा जर विचार केला तर आकृती अ मध्ये काय झालेलं आहे, किंमत कमी झालेली आहे. किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे. क वरून क1 झालेले आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, खाली जे काही दोन क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनची आन्सर द्यायची आहे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, अ या आकृतीत मागणीतील डॉट डॉट दर्शवला आहे. तर अ या आकृतीचा जर विचार केला तरी अ या आकृतीत मागणीचा काय दर्शवला आहे किंवा मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल आन्सर, मागणीतील विस्तार. मागणीतील विस्तार. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, अ या आकृतीत मागणीतील डॉट डॉट दर्शवला आहे. तर अ या आकृतीत काय केलेला आहे, मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे. आपल्याला माहिती आहे मागणीतील विस्तार म्हणजे काय, तर इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणी वाढते तर त्याला काय म्हटलं जातं, मागणीतील विस्तार. मग आकृती अ चा जर विचार केला तर आकृती अ मध्ये काय झालेलं आहे, क वरून क1 किंमत झालेली आहे, म्हणजे किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. ब वरून ब1 झालेले आहे, म्हणजे अ या आकृतीत काय दर्शवलेला आहे, मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे. आणि दुसरा क्वेश्चन त्यामध्येच काय दिलेला आहे, अ आकृतीवरून, तर अ या आकृतीत मागणी वक्र डॉट डॉटच्या दिशेने सरकतो. तर अ या आकृतीमध्ये जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येत आहे, खालच्या दिशेने सरकलेला आहे, म्हणजे स कडून स1 कडे सरकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय आन्सर येईल तुमचं, अ या आकृतीत मागणी वक्र काय झालेला आहे, खालच्या दिशेने सरकलेला आहे. खालच्या दिशेने सरकलेला आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला ब आकृती दिलेली आहे. आता ब आकृतीचा जर विचार केला तर ब आकृतीमध्ये काय झालेलं आहे बघा, किंमत वाढलेली आहे आणि किंमत वाढल्यामुळे मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे किंमत बघा या ठिकाणी पी वरून P2 झालेली आहे, म्हणजे किंमत वाढलेली आहे आणि किंमत वाढल्यामुळे मागणी काय झालेली आहे, ब वरून ब1 म्हणजे मागणी कमी झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी काय होत असतं, किंमत वाढते आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते तर त्याला काय म्हटलं जातं, मागणीतील संकोच. म्हणजे जे काय ब आकृती आहे तर या ब आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे, मागणीतील संकोच दर्शवलेला आहे. मग आपण खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न पाहू. आता प्रश्न पहिला काय दिलेला आहे, तर ब या आकृतीत मागणीतील डॉट डॉट दर्शवलेला आहे. तर ब या आकृतीत काय दर्शवलेला आहे,
मागणीतील संकोच दर्शवलेला आहे. म्हणून पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? मागणीतील संकोच. म्हणजे मागणीतील संकोचात काय होत असतं? किंमत वाढली तर मागणी कमी होते, तर त्याला काय म्हटलं जातं? मागणीतील संकोच. मग ब या आकृतीत तेच दर्शवलेलं आहे. किंमत वाढलेली आहे आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झालेली आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? ब या आकृतीत मागणीतील संकोच दर्शवलेला आहे. आणि सेकंड क्वेश्चन काय आहे ब आकृतीवरून? तर ब या आकृतीत मागणी वक्र डॉट डॉटच्या दिशेने सरकतो. तर या ठिकाणी बघा, मागणी वक्र काय झालेला आहे? वरच्या दिशेने सरकलेला आहे. स1 कडून स कडे सरकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल? ब या आकृतीत मागणी वक्र वरच्या दिशेने सरकतो. तर अशा प्रकारे आपण आकृती अ आणि आकृती ब हे दोन्ही पाहिले. आकृती अ मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे? मागणीतील विस्तार. आकृती अ मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे? मागणीतील विस्तार, की ज्या ठिकाणी काय झालेलं आहे? किंमत कमी झालेली आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढलेली आहे. आणि जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र आपल्याला काय दिसत आहे? खालच्या दिशेने सरकत आहे. आणि आकृती ब चा विचार केला तर आकृती ब मध्ये काय दिसत आहे? आपल्याला मागणीतील संकोच दिसत आहे, की ज्या ठिकाणी काय झालेलं आहे? किंमत वाढलेली आहे आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झालेली आहे. म्हणजे आकृती ब मध्ये काय आहे? मागणीतील संकोच आहे. आणि जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र आपल्याला कसा? वरच्या दिशेने जात असताना दिसत आहे. आणि त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 आपण पाहू काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आणि त्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एक आहे मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा आणि दुसरा क्वेश्चन दिलेला आहे मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा. तर हे जे काही 2 क्वेश्चन आहेत तर या 2 क्वेश्चनच्या आन्सरसाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? व्हिडिओ लिंक दिलेली आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये हे जे काही क्वेश्चन आहेत, मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा आणि मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा, तर हे दोन्ही क्वेश्चन काय केलेले आहेत? त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या स्पष्ट केलेले आहेत. तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही लिंक आहेत तर त्या लिंक पहा आणि त्याद्वारे हे जे काही 2 क्वेश्चन आहेत तर ते 2 क्वेश्चन काय केलेले आहेत? व्यवस्थितरित्या स्पष्ट केलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रकरण 3 आहे मागणी विश्लेषण, तर या मागणी या विश्लेषणाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय काय केलेला आहे, किंवा या स्वाध्यायामध्ये दिलेले जे काही 6 क्वेश्चन आहेत तर ते 6 क्वेश्चन काय केलेले आहेत? व्यवस्थितरित्या आपण स्पष्ट करून पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.